बातमी आहे नालासोपाऱ्यातून. नालासोपारा येथे टाकीपाडा परिसरामध्ये एका इमारतीच्या पाण्याच्या टाकीतून पोलिसांना 8 वर्षाच्या मुलाचा देह आढळलाय. त्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. नालासोपारा येथील करारीबाद खादीच्या बिल्डिंग येथे राहणारा मुलगा मुहताज मुस्तफा शेख हा केवळ 8 वर्षांचा होता आणि हा 3 डिसेंबर पासून बेपत्ता होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेहताज दुपारी 1 वाजताच्या सुमारास पालकांना न सांगता घराबाहेर गेला होता. त्यामुळे संध्याकाळपर्यंत तो परतलाच नाही. त्यामुळे कुटुंबाने त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो कुठेही सापडला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 डिसेंबरला त्याच्या कुटुंबियांनी नालासोपारा पोलीस ठाण्यामध्ये मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी शोध घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर आज सकाळी म्हणजे सोमवारी सकाळी इमारतीतील रहिवाशांना कंपाऊंडमधील पाण्याच्या टाकीतून दुर्गंधी येत असल्याचा वास आला आणि त्यामुळे त्यांनी तिथे चौकशी करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी टाकी उघडली तेव्हा मेहताजचा देह या पाण्यामध्ये आढळून आला. त्यामुळे सर्वांनाच हे सगळं बघून धक्का बसला. सर्वजणच आश्चर्यचकित झाले. त्यानंतर पोलिसांना बोलावून त्याचा देह बाहेर काढण्यात आला. मात्र या घटनेने परिसरामध्ये चिंतेचं वातावरण पसरलं. त्यामुळे आपण राहत असणाऱ्या परिसरातील आजूबाजूच्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देणं किती गरजेचं आहे यातून दिसून येतं. त्यामुळे परिसरातील लोकांना नागरिकांनी आवाहन केलंय की आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टींकडे आपण बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे.